तुम्ही जर उपवासामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर नक्की एकदा हा पदार्थ बनवून बघा आणि खाऊन बघा. खायला अगदी सुंदर लागतो. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वादगुरू रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता आषाढ एकादशी जवळ आलेले आहेत. मग त्याच निमित्ताने आज आपण इथं उपवासाची भाकर कशी बनवायची ते बघणार आहोत. सोबत आपण इथं एक ठेचा पण बघणार आहोत. मग चला बघूया आपण. आज आपण इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते. हे वरईचे तांदूळ आहेत. आपण हिला भगर पण म्हणतो. आता हे वजनी 250 ग्राम इतकी भगर घेतलेली आहे मी. इथं 100 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे. एक ताट घेतलं मी. त्या ताटामध्ये एक कॉटनचा कपडा टाकून घेते. त्याच्यावर आता आपण ही भगर टाकूया आणि याला पुसून घेऊया. आता आपल्याला इथं भगरीला धुता तर येणार नाही, पण आपल्याला इथं पुसून घ्यायची आहे. थोडी अशी याला पुसून घेऊया. त्यामुळे काय होईल, जे याचं पावडर आहे किंवा धूळ आहे ते निघून जाईल आणि आपला भगर आहे ते स्वच्छ होईल. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ही भगर याच्यामध्ये टाकून घेऊया. सोबतच आपल्याला याच्यात साबुदाणा पण टाकून घ्यायचा आहे. साबुदाण्यामुळे काय होतं, जी आपली भाकर आहे ती अशी नरम होते, म्हणून आपल्याला इथं साबुदाणा घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला बारीक करून घेतलं. आपल्याला इथं एकदम असं बारीक पावडर लागणार आहे. जर जाडसर राहिलं तर मग भाकर आपली व्यवस्थित होणार नाही, म्हणून शक्यतो जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्या. एका ताटामध्ये इथं टाकून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल थोडं जाडसर पीठ आहे तर तुम्ही चाळणीने याला गाळून पण घेऊ शकता. आता याच्यावर सेंदेव मीठ टाकून घेऊया. उपवासाचा पदार्थ म्हटल्यावर आपल्याला इथं सेंदेव मीठ वापरायचं आहे. जे उपवासाचं मीठ भेटते ते चवीपुरतं टाकून घ्यायचं. इथं पाणी गरम करून घेतलं. एक उकळी काढून घेतली. त्यामुळे आपली भाकर हे तुटणार नाही, म्हणून इथं आपल्याला उकळी आलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. पण आता हे थोडं करूनच टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा जर टाकलं तर ते पातळ होईल. त्यानुसार इथं मी पाणी घालून एक गोळा तयार करून घेतला. आता साबुदाणा आणि भगर असल्यामुळे थोडंसं पाणी इथे कमी जास्त लागू शकते. त्यानुसार तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला माझ्या अशाच नवीन रेसिपीज बघायला मिळतील. झालेलं आहे. याच्यातला आता आपल्याला थोडा गोळा तोडून घ्यायचा आहे. जेवढी आपल्याला भाकर करायची तेवढी इथं आपण हे टाकून घेऊया आणि याला थोडी असे आपल्याला दाबून घ्यायचं आणि हाताने असं थोडं मोठं करून घ्यायचं. आता त्याच भगरीतलं पावडर जरासं आपण इथं ठेवायचं आणि असं टाकून घ्यायचं. याच्यावर आपल्याला इथं भाकर टाकून घ्यायची आहे आणि याला असं या हाताच्या साहाय्याने असं थोडं दाबून घ्यायचं. बघा तुम्ही याला असं गोल गोल फिरवत हे करून घ्यायचं आहे. तर आपली भाकर ही हळूहळू मोठी व्हायला लागते. तुम्हाला जेवढा आकार द्यायचा तेवढा तुम्ही देऊ शकता. इथं मी तवा गरम करायला ठेवला. आता आपण ही भाकर अशीच याच्यावर टाकून घेणार आहोत आणि याला मंद आचेवरच थोडं पहिल्यांदा होऊ द्यायचं. त्याला थोडं पलटून घेणार आहोत आणि पुन्हा खालच्या भागाने सुद्धा याला असं भाजून घ्यायचं आहे. बघा किती पांढरी शुभ्र अशी भाकर झालेली आहे. दोन्ही पण भाजून याला अशी खरपूस मस्त भाजून घेते. भाकरी आपल्या तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही किती पांढऱ्या शुभ्र आणि पातळ झालेले आहेत. खायला पण अगदी चविष्ट लागतात. आता आपण बघणार आहोत यासोबत ठेचा. तर इथं मी शेंगदाणे घेतले. बघा अर्धी वाटीला पण कमीच आहेत. इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आपला पहिलाच गरम आहे. त्याच्यावर आता आपण ही मिरच्या टाकून घेणार आहोत आणि मिरच्याला भाजून घेऊया. त्याच्यावर थोडं तेल टाकून घेते मी आणि याला भाजून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये लगेचच शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि त्याला पण असं परतून घ्यायचं. थोडं आपण याला भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपला जे ठेचा आहे तो खमंग होतो. इथं थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर ही कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. आपल्याला ही पण इथं भाजून घ्यायची आहे. आता आपण इथं गॅस बंद करून घेतला. मी एका उकळीमध्ये टाकून घेतलं. तुम्ही हवं तर मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता, पण मी इथं थोडा आवडधोबडच आपल्याला इथं ठेचा करून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ टाकून घेते चवीपुरतं. चम्मचनं अर्धा चम्मच याच्यामध्ये जिरं पण टाकून घेते. आता जिरं कोथिंबीर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी ठेचा अगदी मस्त होतो. असं बारीक करून घेऊया. मिक्सरने बारीक करण्यापेक्षा असं उकळीत म्हणा खलबत्त्यात म्हणा तुम्ही पाट्यावर पण करू शकता.
जर मिक्सरने केला तर अगदीच बारीक होतो आणि असा जर उकळीत किंवा खलबत्त्यात केला तर मस्त असे शेंगदाणे दिसतात त्याच्यामधले बारीक झालेले आणि खायला पण चविष्ट लागतो। मस्त असा झालेला आहे ठेचा आपला, बघू शकता तुम्ही, दिसायला पण सुंदर दिसत आहे। मध्ये काढून घेऊया। मस्त अशा भाकरी सोबत ठेचा खायला एकदम असा सुंदर लागतो। कशाला उपासाच्या दिवशी तेलकट खावं लागतं, बघा बरं किती छान असा ठेचा झालेला आहे आपला। जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता। मी दही पण घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेच्यासोबत खा, दह्यासोबत खा किंवा मग टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता, आलूच्या चटणीसोबत खाऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही उपासाच्या दिवशी मस्त असा स्वाद घेऊ शकता। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा। पुन्हा मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईन। धन्यवाद।